हाय हॅलो नमस्कार. मुद्राज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. असे छान छान फुलं जर पाहिजे असतील माझ्या बागेत जे फुलं उमललेले आहेत तर त्यासाठी मी कंपोस्ट खत वापरते आणि ते कसे बनवायचे हे मी व्हिडिओत शेवटी दाखवलेलं आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे छान छान फुलं जर पाहिजे असतील तर माझे सर्व व्हिडिओ पहा की जे कसे लावायचे, रोप लावण्यापासून ते पूर्ण वाढीपासून फुलं येण्यापर्यंत कशी काळजी घ्यायची ते सांगितलेले आहे. रोज 2-2, 3-3 फुलं उमलत आहेत. खूप छान कळतं. हे पण येतं. सदाफुलीचे आहेत 2-3 प्रकार आणलेले आहेत. पांढरा, लाल, गुलाबी. आणि हे पण पहा किती छान असा डार्क कलर आहे. आणि हे मखमलीचे आहेत. ह्याचा वेल जातो जे मी लावलेला आहे कुंडीत त्याचा वेल आहे. आणि गोकर्णीला पण छान फुले यायला लागलेत. गुलाबाला पण आता थोडेसे आलेत. स्नेक प्लांटला पहा मनानेच आता बेबी स्नेक प्लांट आलेले आहेत. सदाफुलीचे बघा ही पण छान कलर आणलेले आहेत. ते पण लावायचे आता म्हणजे एवढेच रोप आणलेले आहेत. आणि मी आधीचे पण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत की माझ्या कुठल्याही झाडाला खूप फुलं येतात, मग त्याच्यासाठी कोणते खत वापरते ते त्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेच आहे. आज मी तुम्हाला कंपोस्ट म्हणजे आपल्या घरातल्या वेस्ट जे भाजीपाला ते मी घरीच आपल्या किचन वेस्टचं कसं खत तयार करते ते तुम्हाला दाखवणार आहे. अवघड असं काही नाही. आणि किचन वेस्टचं आता हे मला 2-3 महिने लागणार, वर म्हटलं ते 5-6 महिने तर लागतील ते खत व्हायला. आणि तरच असे छान छान फुलं येणार आहेत. आणि रासायनिक खतं देण्यापेक्षा आपले कंपोस्ट खत दिलेलं कधीही चांगलं. मी त्याच्यासाठी शेणखत वापरते, लिंबोळी खत वापरते किंवा सरकी पेंड, त्याच्यानंतर मोहरी पेंड ते असे वापरणार आहे म्हणजे वापरत असते. आणि त्याच्यामुळे असं छान आता पहा कांद्याचा पाला आहे, लसणाचा पाला आहे, त्याच्यानंतर कांद्याची पात आहे, कोथिंबीर आहे, त्याचे जे मुळं आपल्या खाली राहतात ते काढलेले. त्याच्यानंतर कॅल्शियमसाठी मी अंड्याचं टरफल वापरत असते. आणि ते असे बारीक करून केलं तरी आणि असं टाकून दिलं तरीही चालतं. ते मनानेच कुजून त्याचं खत तयार होतं. असं मी खड्डा केला, मी कॅरीबॅगमध्ये किंवा कशात नाही असा. आणि ते सावलीत लागतं म्हणून आंब्याच्या झाडाच्या खाली मी खड्डा केला होता आणि त्याच्यात मी हे सर्व टाकून दिले. काही झाडाचे जे पाला काढलेला असतो किंवा फांद्या जे जास्त तोडलेल्या असतात तेही मी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि गूळ आणि दूध जेणेकरून ही वाळवलेली केळीची साल पण असते चांगली असते म्हणून खत म्हणून तेही टाकलेले आहेत. त्याच्यानंतर वाळलेला पाला पण जो आंब्याचा पडलेला आहे तोही टाकला आहे. गूळ आणि दूध, जरी गूळ खराब गूळ असेल काळा ते झालं, हे चांगला गूळ आहे. खराब गूळ असला तर मग तर चांगलंच झालं, तेही टाकलं तरी चालते. कारण गूळ आणि दुधामुळे मायक्रोबॅक्टेरिया तयार होतात आणि त्याच्यामुळे हे जे पाला किंवा कंपोस्ट जे आहे ते कुजायला मदत होते. आणि ते खाऊन ते कुजलं जातं आणि त्याच्यामुळे छान खत असं तयार होतं. आता मी तो खड्डा करून त्यात सगळं टाकलेलं आहे आणि वरून माती अजून टाकून घेते जेणेकरून ते आतमध्ये कुजत राहावं आणि वर माती राहते. आता ही वाळलेले पाला पण मी त्यातच टाकून देणार आहे. असं छान झाकून घेतलेले आणि हे मी मोकळ्यात केलेलं आहे जेणेकरून जो कुमट वास ते असा राहू नये म्हणून. करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.